तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अयोध्या येथील श्री राम मंदिर व संस्थानाचा कारभार शेगाव येथील जगप्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थान किंवा भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात यावा अशी मागणी बुलढाणा अकोल्याचे माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे। अयोध्या राम मंदिर संस्थानात झालेली चोरी आणि कथित भ्रष्ट कारभारामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बेअब्रू होत असल्याचा दावा करत सुबोध सावजी यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ही आग्रही मागणी केली आहे। श्रीराम मंदिर व श्रीराम मंदिर संस्थान अयोध्या येथे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि राम मंदिरात चोरी करणाऱ्या दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आक्रमक मागणीही त्यांनी पत्रात केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, मेहकर। आज आम्ही हे पत्र भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना दिलं। विषय असा आहे, अयोध्या येथील श्रीराम मंदिर व संस्थान याचा भ्रष्ट कारभार, झालेली चोरी, देशोदेशात होत असलेली बेअब्रू याकरता श्रीराम मंदिर अयोध्या सर्व नियंत्रण श्री गजानन महाराज संस्थान शेगाव किंवा भारतीय लष्कर यांच्याकडे देण्यात यावे। यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की श्रीराम मंदिर अयोध्या व श्रीराम मंदिर संस्थान अयोध्या येथे झालेल्या कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार याची पूर्णपणे चौकशी करून चोरी करणाऱ्यास मरेपर्यंत फाशी शिक्षा देण्यात यावी। आपण श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे आला होता। आपण श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन गण गण गणात बोते असं नामस्मरण केले होते। श्री गजानन महाराज संस्थान हे भारतात एक आदर्श संस्थान आहे असा आपण उल्लेख केला होता। भारतीय लष्करात असलेली प्रामाणिकता ती लक्षात घेता हा सर्व कारभार श्री गजानन महाराज संस्थान शेगाव किंवा भारतीय लष्कर यांचे सुपूर्द करावा। आमची मागणी जलद गतीने कार्यान्वित करावी अशी आग्रहाची मागणी आहे।